एक कमेंट आलेली मगाशी, काय तुझ्यामुळे आमच्या सुना बिघडतात नाही का, आणि तू अशी हिंडतेस, आईला तुझ्या आईकडेच असतो बाबू, तुझ्याकडे तर तुला हिंडायचीच कामं असतात अशी म्हणाली. मला त्रास झाला म्हणून मी ती डिलीट केली असते. खावाचे ना, लोकांनी उत्तर दिले असते तिला. मला स्वतःला त्रास झाला नाही का, हे विषय म्हणजे पोरावरती आला म्हणून. इतर वेळेस कसे मला बोलतात ते ठीक आहे, गॅस करावे, हे करावे, ते करावे, तू अशी तशी ठीक आहे, पण माझ्या पोराला मध्ये आणू नका, कारण की मी जे करते ना ते फक्त मला माझ्या. अबो आई कुठे, आई बाप्पा कुठे, बाप्पा जय जय करच्या बाप्पाला जय जय कर. बाप्पा कुठे, जय जय कर, जय जय. चल विठ्ठल कर, बाप्पाकडे गेला बघा. चल विठ्ठल कर, कर जय 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 जय. वा गुड बॉय. तर राईस पूर्ण आता टाकलेलं आहे फोडणीला, त्याच्यामध्ये भात टाकलं आणि लास्टला आपली कोथिंबीर टाकून पाणी मिक्स केलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता 3 शिट्टीमध्ये ह्याच्यामध्ये होऊन गेलं. हा ना खूप मोठा कुकर आहे. तर एवढ्या कांद्याला, एवढ्या खोबऱ्याला मी एवढे कोथिंबीर घेतली अर्ध्याच्यावर, आणि आता टाकूया पूर्ण ह्याच्यात मिक्स करू. आता मी आलो म्हणून काही चहा वाचला, तर परत वरती गेला असता लगेच लोक बोलले असे किचन घाण. बाबू बाबू चहा वाचला बघा, आता तिकडे बिचारी काम करते, इथं आई बाबूला सांभाळतात. आता मी किचन मध्ये आलो म्हणून वाचलं, तर परत बोलले असे तुमचा किचन घाण झाला. राजगिऱ्याचा लाडू एवढा आवडतो म्हणून खायला गेला सकाळी सकाळी. काय केलं? तर हा राजगिऱ्यामध्ये एक लाडू ह्यांच्या पोटात, मला तेच समजत नाही. बघा आता मला माहिती तर मम्मा ओरडणार आहे, लाडी गुडी लावते आधीच. कसं आहे ना बाबू, सकाळी सकाळी सुरुवात होईल. काय केली कसा बघतो ना लाडू. राज्यामध्ये तुझ्या एवढी घाण कशी काय झाली? काय केलं रे बाबू, काय काय केलंय? हा साफ कर, चल आता फटाफट. तर साफ कर आता, मला हाताने कसं साफ कर. साफ कर. हा हुशार आहे त्याचा, व्हेरी गुड. झाडू घे, चल झाडू घे हातामध्ये, साफ कर. नको झाडू नको, आधीच साफ कर. हा साफ कर. राग त्याला माहिती, राग आला आता, साफ कर. अच्छा ओए नो नो, ये कौन है बे, ये कहाँ से आए हैं? खातोय का बोलला? चला मित्रांनो, सकाळी आपली सुरुवात झालेली आहे. साफसफाई करूया घर अक्का, आणि मग तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आज काय रेसिपी दाखवते की तुम्हाला माहिती आहे, ते सांगणार नाही, तुम्ही डायरेक्ट बघत बसा. बाबूला मी ना जेवण बरोबर डोळे बघायचे. घे 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 अरे घे घे ना, घे घे. मग तरी पाहिजे आता मध्ये. जस्ट आम्ही बँकेमध्ये चाललोय, बाबूला पण घेऊन चाललो. आता सगळीकडे बाबूला नेतोच. सो काय आलं, पेमेंट एक आलेलं आहे मला, पण ना तिकडनं दाखवतो सर, त्या लोकांनी पाठवलं आहे, पण बँकेमध्ये काही पेमेंटच नाही आलं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही काम आहे, जरा बँकेत जाऊया पटकन, आणि पेमेंट मोठं आहे तर पटकन काम करायला लागेल, नाही तर मग वाट लागेल आपली. तर ST खाली येते, तर मी माझे डॉक्युमेंट घेतो सर्व परत एकदा. काय सरू हॅलो बोल, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे, हॅलो बोल कॉल फोनवर बोल, हॅलो बोल पप्पी तिकडे नाही तिकडे, पप्पी दे. हॅलो कसं बोलतो, हॅलो बोल कुठे कुठे. हां हॅलो बोलतो ना बाबू, तू कसं बोलतो हॅलो. फोन कुठे लावला बघ, डोक्याला लावलाय, डेंजर बोलतो बाबू. तर बाबूला बघा, बाबूचे डोळे सेम SK अशीच करते. यासाठी आईवर पोरं जातात आणि जातातच. आता ऊन लागते, डोळे बघा असे बंद केले, तर बघा बंद केले ना. आता हे कर, आता सावली झालं बघा, खोले. आता बघा उन्हात जाईल ना लगेच जरासा, बघा घातला रे घातला, आईवर गेले डोळे पोराचे. आता फोटो काढताना बिचारा उन्हामध्ये जाईल ना बाबू, तर असा होईल. असा काही ब्लाऊज टाकायला आलोय, थोडे असे अँटिक ब्लाऊज आहे, तुला सिलाई कशी मारायची. काही मागवते क्या ब्लाऊजचे. हाँ चलेगा. मुझे क्या, मैं क्या बोल रही हूँ, बाजू वाली सिलाई मारनी है ना, तो पट्टी पूरा डायमंड का निकाल दो. हाँ सिलाई मारना होगा, एक ही बार पहनना आप को, निकाल दो जितना निकलेगा उतना, बस एक ही बार पहनते हैं. हाँ कट मारो, निकाल डालो, फेंक डालो. तुला झंझटचे ब्लाऊज आणते काही रेसके ना, असे असे पॅटर्न्स होत ना, ते विचार शिवणारे कन्फ्यूज झाले. आता काय भाषा नाही मला समजतच नाही, इंग्लिश भाषा वाटतं. घालणार आहे तू म्हणजे लग्नामध्ये?
मग आता कोलॅबरेशनमध्ये आला तर बघू. पूजा बिजाला घालणार होता आम्ही, जाऊ ना गावाला गाईस, तेव्हा घालणार फंक्शन आहे गावाला. काय फंक्शन आहे? बांगड्यांचा, मेहंदीचा. आता दंगोट काय असतं? दणवट. ते तुम्हाला माहिती नसेल, गावामध्ये असतं. जे गावामध्ये ब्लॉग बघतात त्याच्यामध्ये दणवट करून एक प्रोग्राम असतो, तो आहे. तर तो 8-9 तारखेला आणि शुभमची तारीख लग्नाची असणार ती म्हणजे 16 फेब्रुवारी तारीख आहे. तर बघू आपण, कंटिन्यू करू. साठी थोडीशी कपड्यांची शॉपिंग केली आम्ही. तर किती कपडे घेतले, पॅन्टी घेतले एसकेने, भरपूर आणि भरपूर कपडे घेतले. काय बोलते एसके? थंडीसाठी चाललो ना कुठे फिरायला, पण घरात घालायला लागतात बिचारायला. जास्त आता खराब करतो ना तुला, आता चेंज करायला लागतं, दिवसाला 2 तर चेंजेस करायला लागतात. मला ना असे आवडतात, असे घ्यायचे बाबूला. हे मस्त वाटतं असे बटनावाले. कलेक्शन भारी इकडे, भरपूर आहे कलेक्शनमध्ये. त्या दिवशी घेतलेले हे पण आपण घेतलेले बाबूला. सगळं घेऊन राहिले माझं. भारी आहे इथे कलेक्शन बघ, छोट्या पोरांचे सर्व. वाव, हे बाबूची मस्तपैकी. आणि खूप दिवस झाले त्याची शॉपिंगच नव्हती केलेली. आणि थंडीमध्ये ना, तर आमच्या घरी तर एवढी थंडी आहे ना, म्हणजे लादी वगैरे एकदम थंड पडतात. तर तो काय करतो माहिती आहे का, छोट्या पॅन्टी त्याला शॉर्ट झाल्या, तर गुडघ्याच्या वर यायला लागले. तर बोलूया त्याला थोडे पॅन्टी घेऊया आपण. आणि शॉपिंग करून झालेली. आणि माझी चिडचिड करायला लागली का माझी जिमचा टाइम, जिम जेवढा हो बोली थांबा, 7:30 वाजले, 8 वाजता जिम राहतो. 8 वाजता आता खाऊन जायला लागेल जिमला. मला तुम्ही खा ना मोमो. हा, मोमो खाऊन वर्कआउट करू. मी मोमो, चिकन रोल खायला ते सलाड खायला चिकन. हो का? आणि काही आज आपल्या कल्याणमध्ये खूप दुर्घटना झाली, म्हणजे मोठी एकदम वाईट. तर ट्रक पासून, म्हणून मी कधी पण एसकेला मी तेच सला बोलतो, ऍक्टिव्ह झालं असेल ना, ट्रक पासून लांब राहायचं. मोठ्या गाड्यांपासून, बस, ट्रक, मोठ्या गाड्यांचं थोडंसं साईडचं त्याला दिसत नाही. ड्रायव्हर लोकांची पण चुकी नसते आणि त्याला थोडंसं साईड चुकत नाही. काही लोक डायरेक्ट मध्ये घुसतात आणि एकदा मागच्या टायरामध्ये गेल्यावर माहिती ना तुम्हाला, तर काय बोलू शकत, एकदम वाईट झालं. तर दोघं बिचारे ऑफ झाले. बेकार होता सीन तो आज सकाळचा कल्याणचा. म्हणून आम्हाला झालं भेटली. माझा असं वाटतं एसकेला ना कारच शिकव, दिवसभर तू कुठे जायला बाबूला घेऊन कधी कारच घेऊन जा. सर्व ते करता असं की कार नसते, पण बाईक तुम्ही सांभाळून चालवा आणि ट्रक बी पासून लांब राहावा, थोडं साईडला राहायचं लांब. हो ना, याच रस्त्याला झालं लाटच्या टोकावर. हो, आता बघितलं तसं वाटलं म्हणजे बेकार ना. तिथे तो ऍक्च्युली तो रोडच बरोबर नाही, चौकस तिथे आडव्या तकडे वाकड्या कुशी. माझं म्हणणं काय माहिती का सरकारला, हे जे मोठे ट्रक, बस हे सर्व चालतात ना, सकाळपासून तुम्ही बंद करा आणि संध्याकाळी 7-8 वाजता चालू करा. एक पण गाडी रस्त्यावर दिसली ना पाहिजे ट्रक बिक, म्हणजे छोट्या गाड्या असल्या ना हादसा जरा कमी होईल. मोठ्या गाड्यांमुळे ट्रॅफिक पण होते, पण ह्या टाइमात गाडी चाललंच नाही पहिल्या मोठ्यावाला, किती पण आहे तेवढं. काय बरोबर का नाही? कमी होईल, पण रात्रीची पण पब्लिक लोक गाडी चालवतात ना, बाईक बिक वाले 6-7 वाजेपर्यंत बाईक चालवतात ना, म्हणजे त्यावर कमी होईल ना. 7 नंतर 8 नंतर चालवा ट्रक बिक चालेल. सरकारला असा नियम केला पाहिजे. ही व्हिडिओ पोहोचली तर बरं होईल सरकारपर्यंत, आणि ऐकलं तरी अजूनच चांगलं होईल सर्वांसाठी, माझं म्हणणं असेल. आणि सिग्नल बाकी काय नाही, मी तर सिग्नल तेवढा पाहतो ना. आता मी सिटीमध्ये फक्त सीट बेल्ट नाही लावत, बाकी मी सीट बेल्ट आणि सिग्नल पायाशिवाय गाडी चालवतच नाही, नियम. हो ठीक है, चलो फिर अभी जाएंगे हमारा फेवरेट मोमोज खाने. और इसके मोमोज खाएंगे, मैं सलाड खाऊंगा. इथे बर्गर माहिती ना कसला भेटतो, तो बर्गर होता, खायचं आहे त्याला. नको, बफेलो बर्गर. तर आता आपण इथे थोडंसं खाऊ आणि नंतर घरी जाऊ, बाबूला घेऊ आणि आपल्या घरी जाऊ. पाणी मिनी भरू मस्तपैकी, बाबूशी खेळत बसेल. इसके जेवण पण काय रेडी जात सकाळी केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. कंटिन्यू राहता ब्लॉगला सपोर्ट करा. नवीन वर्षापासून तुम्हाला बोललो रोज ब्लॉग येईल, पण येईल लेट तर लेट. एक तर 12ला येईल, एक तर 2ला येईल, पण येईल. ओके बेबी. आज मी काय सांगू, ब्लॉग रात्री लवकर एडिट केलेला, पण थंबनेल रेडी नव्हता, फोटो रेडी नव्हता. ते काम माझा बायकोचा असतं. पण मी सकाळी दिला ना तुम्हाला एडिट करून, कामात ना काम काढून. काम रात्री ऍक्च्युअली गुजरातची तुम्हाला माहिती ना, मी ते करू. तिने आज पण आणि कमेंट आली का, बाई तो किचन तर तू, अरे यार जेवण करताना किचन तर घाणच होणार ना, थोडाफार घाण इकडे तिकडे पडणारच ना. आता जेवण करता करता कोण किचन धुतो का सांगा मला, आणि मग तेच हात लावत परत लावायचे जेवणाला. काय नॉलेज असतं, जेवण करते किचन झाल्यानंतर साफसफाई होतेच. किचन जे दाखवतं ते बघायचं, काय ना काय बघतात. अख्खा चेहरा सोडून तो तिकडे किचन पडला ना, तो बघत बसली. अगं बाई किचन तर धु, असा डोकं दिला. अरे जे दाखवलं ते ज्यांच्या घरात छोट्या पोरत ना, त्यांना बरोबर समजत असेल का काय हालत असते कोणाच्या घरामध्ये. हो ना. स्टारबक्सची कॉफी तर कधीच्या काळात पितो. मोमोज आम्ही रस्त्यावरच खातो. पोरींचे मोमोज फेवरेट असतात, तिच्यामुळे मला पण आदत लागली मोमोज खायची. पण ह्यांचे मोमोजच तसे. हा, रस्त्यावर 100 रुपये 70 रुपयाच मोमोज फुल आहे. किती 100 वाढवले. स्पेशल पनीर मोमोज पण केले हो फ्राय. आता पनीर मोमोज, चिकन 70-80 रुपयालाच आहे, पण एक नंबर बेस्ट आहे. खडक पडला सर्कलला, त्याचा पोरगा आमची व्हिडिओ बघतो तो बिचारा. आणि सर्कलच्या जवळच एकदम मोमोज आला. बरं काय होती
मोमोज काय ही चटणीला तिखट असते डायरेक्ट होट लाल करून टाकतात. एक दिवशी कशी केली तुझे होट या मोमोजने? त्यांनी तो डेंगू झाला मला. डेंगू झाला. ओके मी काय बोलत होती विसरून गेली तुम्ही. हा मोमोज चटणी काय बोला बोल कधी पण आपण येतो ना कधीच चिकन असं खराब नाही लागत. नाही कधीच नाही एकदम फ्रेश संपून जातात अख्खे लाईन लागते. मी तर रोल तू मोमोज खाते म्हणून मी सांगितलंय डाएट म्हणजे एक ना फ्रँकी आहे कशी चपातीवर असते आणि त्याच्यावरती 2 अंडा आणि चिकन आणि सलाड असतं म्हणजे काय कामच पेट एक मिळतं असंच होऊन जातो आपला. बघून घेऊ बर्गर बिर्गर खायची नको शिकेल तू काय बाबू तू मास्टर आहे. आणि रेसिपीचा ब्लॉग कधी स्टार्ट करते? करेल. हा पहिले किचन साफ करायला लोक कमेंट करतात. शनिवारी मला रविवारी तुम्हाला रेसिपीचा ब्लॉग भेटेल बघा. घरी जाऊन दाखवते आजची किचन कसं आहे. हो ना किचन साफ कर. मला एवढा हाताला आला ना अरे अख्खी दुनिया सोडून ते किचनवर लक्ष केलं. थोडीसं पडलेला असतो. जे बिचार लेडीज किचनमध्ये काम करतात ना त्यांना माहिती ते घाण म्हणजे किती महत्वाचे असते. ते घाण म्हणजे समजतं आपण काम केलं होते साफ पण जेवण झाल्यानंतर होते. जेवणाच्या अगोदर साफ करायचं कसं डाळीला सिट्टी लावली कुठे येते सिट्टी उडली त्यातनं थोडीशी डाळ बाहेर पडते. आम्हाला माहिती थोडंसं आम्ही बाबूला सांभाळायला गेलो तर गरम करत दूध ठेवलं असेल तर तो बाहेर येतो चहा बाहेर येतो. आता मी किचन मध्ये राहतो सर म्हणून मला या सर्व गोष्टी माहिती आहे ना ग. नाही तर एखाद्या नवऱ्याला वाटेल ना खरंच बायको कशी आहे रे कशी नाही काहीच नाही करत. एखाद्या समजून गेलं नसेल तर बायको नसते ग मैत्रीण येतो आपली आणि आपला पोरगा मित्र आहे ना आपला मित्र आणि मैत्रिणीसारखं आम्ही रोखला राहतो. एक घास तेव्हा फॅन आले तिथे काय बोलत ते ब्लॉग बनवतो ना मी बघते काहीच बघा ब्लॉग बघतात आता ब्लॉग मध्ये दिसेल तुम्ही तर आम्हाला असे भरपूर भेटतात आणि आता आम्ही कंटिन्यू करणार ब्लॉग मध्ये बरेच जण दाखवतात. त्याशी काय झालं माहिती गाईस तर ना आम्ही ना येत होतो एक्सप्रेसवरनं आणि ना कोण होतं एसके आम्ही येत होतो गाईस तर ना त्याची गाडी थांबवली आमची. फॅन होते आणि त्यांचे स्वतःचे सुद्धा 6 लाख फॉलोअर्स होते इंस्टाग्रामला तरी पण ते अचीव न करता आले. आणि त्यांचं रेसिपी की नाही त्यांचं सासू सोन्याचा काहीतरी कॉमेडी ब्लॉगर आहेत ते व्हिडिओ करतात म्हणजे ते आले फोटो काढतात पण मी मागे होती बाबू मांडीवर होता म्हणून मला उतरताना आलं. आणि या गाडीचं कसं माहिती का दरवाजा खोला पुढचा उतरेल मागचा उतरेल त्याच्यामुळे ते झंझट झालं तर एसकेला उतरताना जमलं. आणि मी तर तशी आम्ही अलिबागवर नाही होतो मी तर शॉर्ट पॅन्टवर होतो तर मला लाज वाटत होती बाहेर डायरेक्ट उतरायला. तर कधी नंतर नेक्स्ट टाइम भेटू तेव्हा उतर काय एसके चला. आणि ब्लॉग मध्ये तर भरपूर जण दाखवू ना आपण किती फॅन भेटतात ना दाखवत नाही तरी ना. तुमच्यामुळे आजची चटणी सांगली आहे का मला खायचंच नाही का नवीन घे आलो आम्ही तुला भेटायला हा निघलेला फिरायला बाहेर खुश बघा आई आणि पप्पाला बघितलं खुश. तुझ्यासाठी काय आणले मम्मानी कपले शॉपिंग केली. हा काहीच आता घरी आलेलं पहिले अंडी ठेवली 3 मिनिटांमध्ये अंडी बॉईल झालेली आहे. एवढं फास्ट होतात ना आणि ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. अगोदरची मशीन लई भारी अंड्यासाठी जिमला जे पोरं डाईट करतात ना एकदम बेस्ट. आणि बरेच जण म्हणजे किचन घाण किचन बघा घ्या किचन बघायचं होतं ना बघून घ्या किचन दाखवा जरा की आपलं किचन कधीतरी असतं समजायला पाहिजे ना. कसं बोलतात किचन घाण हे बघ तू इकडे उभी होती का ऍक्टिंग करून दाखवतो. तू इकडे व्हिडिओ होती खाली इथला शॉर्ट होता व्हिडिओ आणि इकडचं किचन थोडंसं घाण दिसली तर आज बघा इथे साफ आहे ना असं साफ घरामध्ये. दुपारी येऊन गेली म्हणून तिकडे साफ झालं नाही तर भांडेवालीचं टायमिंग असतं म्हणजे दुपारचं मग सकाळी पण आमच्या इथे तुम्हाला किचन मध्ये इकडे घाणच दिसेल. हे कसं असतो स्वतःच्या घरात कमी बघायचा दुसऱ्याच्या घरात जास्त टोकवायचं असं असतं ते जे बोलतात साफसफाईला. पण बरेच टाइम चांगले बाकी काय नाही. चला मग आपण जाऊया जिमला. आता आईला पण इथेच घेऊन आलोय चहा ठेवलाय एसकेने मुद्दामून चहाचा बॅकमेल करते मला चहा पिऊन जिमला जाऊ म्हणजे एनर्जी आहे का थोडंसं मगाशी कशी ऍक्टिंग केलेली. चल मी जात सर तू माझी ऍक्टिंग केली मला राग आला. चल बाय नको नको छान होता मला बघा खेळायला भेटलं ही गाडी लागते बाबू हे बा शरू हे बा शरू आपली पहिले पप्पाची गाडी कशी करते हो आणि मॅव कशी करते मॅव कशी करते मॅव मॅव कशी करते अबू आई कुठे आई बाप्पा कुठे बाप्पा जय जय करच्या बाप्पाला जय जय कर बाप्पा कुठे जय जय कर जय जय चल विठ्ठल कर बाप्पाकडे गेला बघा चल विठ्ठल कर कर जय 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 वा गुड बॉय मम्माचा गुड बॉय ना. आणि इथे आई आपली आई कुठे आई इथे बघ मोठी आई हे बघ इथे आई मोठी आई ना आपल्या हे बघ इथे बघ आई आहे ना आईला पण जय जय कर जय जय कर आईला जय जय कर जय जय हुशार घे घे
चला गाईस आता हे खेळत बसेल आणि मी जवळ जातो वर्कआउट करतो जरासा, कारण का ह्या महिन्यामध्ये 22-23 तारखेला कॉम्पिटिशन आहे, तर प्रॅक्टिस चालू आहे. नवरोबा चहा झाला आहे, नवरोबा चहा झाला आहे, प्रोटीनची बाटली धुवायला लागेल. चला प्रोटीनची बाटली कशी माहिती का, आता 3-4 घेऊन आलो, आईच्याच घरी होत्या, सगळ्या घेऊन आलो यांच्या घरला. एसकेच्या एसके बाटली तुझी बच्चा माझी नवरोबा एसके याने मग मला ना गोल्ड मेडल मारत आहे. आपल्याकडे सर्व मेडल आहे इकडे, 1, 3, 4, 5 आहे, अजून 2 ह्या महिन्यामध्ये येईलच आपल्याकडे. हा नवरोबा बाबूचा लिक्विड मला पण लागतो. नवीन घेतली स्वतःची बाटली विकत 250 रुपयाची आणि 1600 रुपये बिल तुझं मारलं मॉलमधनं. बायको कोणाची एसके 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 वाय झेड एसके. एसके मला बर्थडे गिफ्ट काय देणार मला समजलं, एसकेचं सरप्राईज आका सुटणार आहे. आता मी आलो म्हणून काही चहा वाचला तर परत वरती गेला असता लगेच लोक बोलले असे किचन घाण. बाबू बाबू चहा वाचला बघा, आता तिकडे बिचारी काम करते, इथं आई बाबूला सांभाळतात ते. आता मी किचन मध्ये आलो म्हणून वाचला तर परत बोलले असे तुमचा किचन घाण झाला. वाचला आमचं किचन काय बाबू. अरे त्यांच्या घरात छोटे पोर आहे ना, त्यांना म्हणजे हालत का म्हणजे आईची. आमचे एकटे जातात त्यांची तर बाबा मी तर सलाम आहे त्यांना इकडे स्टोकचा. एकटे जे बाबूला सांभाळतात ते, त्यांचा नवरा जॉबला असतो, ते बेबीला सांभाळतात, एकट्याने सर्व करतात, जॉब करतात. 21 सलामचा तोपचा त्यांना सलाम आहे आम्हाला. चला ते चहा झाला देसा पटकन, चहा पिऊन जिम पण करतो का. काल चिकनची टाकली इथे इथे टाकली गोदडी तुमच्या नाही, माझ्या गोदडीला सांडवलंय चिकन. आमचे पिवळा चिकनचा सूप त्या दिवशी सांडवलं त्याच्यावर. मी नाही बाबूने सांडवलं का. अरे इथे बघ मी शोधून टाकलो. काका आला काका. बाबू काका बोल, काका काका. बाबा बोल बाबू, बाबा बाबा बोल बाबा. हे गेले जिमला आणि ते वाटण काढायला घेतलं. मी वाटण काढण्यासाठी आधी लसूण फ्राय करून घेते आणि इकडे कांदे घेतले, 5-6 कांदे आणि 3 खोबऱ्याचं वाटण. तर आता पहिले वाटून घेऊया आणि मिरच्या. तर इथे मशरूम मी मागवलेले, तर मशरूम कापून ठेवते मशरूमची भाजी बनवण्यासाठी. आणि तर कांदा पूर्ण फ्राय करून घेऊया आपण पिवळा लाल होण्यापर्यंत. असं वाटण म्हणजे ना मी काढून ठेवते 4-5 दिवसांसाठी. म्हणजे कसं म्हणजे कुठे बाहेर वगैरे जातं कुठे पटकन भाजी वगैरे टाकता येते, तर त्यासाठी इझी पडता येते. तर कांदा झालेला आहे फ्राय करून. कांद्यामध्ये टाकलेलं आहे लसूण, आलं आणि मिरची त्याच्यावर फ्राय करून घेतले. आता हे काढून आपण टाकूया खोबरं. आणि ते मम्मीने ते बाजूला नाचणी सगळं. आणि बाबू काय करते शरू. हाय मम्मी आली म्हणून वाटण काढायला जमतं. आता बाबू आमचं डेंजर. ए लाइटर 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 छी नो. काय पण वस्तू तोंडात टाकायची नाही, सांगितलं ना तुला. हात काढ चल. सोड बाबू नको आपल्याला ते नको. बघ छी येते गंदा. छी 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 छी. हे बघ आपला खाऊ तयार होतो बघ. वा 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 बाबूच्या खाऊ तयार झाला आमच्या. ओ मस्त मस्त. बाबू म्याव कशी करते. तर इथे माझं झालेलं आहे खोबरं भाजून आणि कांदा वगैरे सगळं मी त्यात टाकले. आणि ब्लँकेटवरनं मी कोथिंबीर मागवलेली. आणि मी ना वाटण जेव्हा पण बनवते ना तेव्हा अर्धी गड्डी पूर्ण कोथिंबीर वाटणमध्ये टाकून देते, म्हणजे ग्रेव्ही खूप छान होते. आणि याच्यामध्ये मागवलेले मॅगी वगैरे आणि बाबूची सॅलड वगैरे काय काय वस्तू असतात जे मागवलेले आहेत. आणि ते खिचडी बनवायला सुद्धा एक मिक्स भाजींचा मागवलं.
तर एवढे कांदे एवढ्या खोबऱ्याला मी एवढे कोथिंबीर घेतली अर्ध्याच्यावर आणि आता टाकूया पूर्ण ह्याच्यात मिक्स करू. आता वाटून घेते मस्तपैकी. तर गाईच बाबू आता आलेला आहे स्टडी करायला. बाबू काय आहे? ए बी सी डी ई एफ. पांडा. दिस इज पांडा. तिकडे बघतो ना, तिकडे पण पांडा आहे ना बाबू. बाबू हुशार आहे रे तू. पांडा. हाती राजा कुठे आपला हाती राजा? ए हाती राजा आवाज दे. हातीला आवाज दे. हाती. डॅडाला फोन लाव रे बाबू, जरा लेट झालं. डॅडाला फोन कर. हॅलो डॅडा, कुठे आहे तुम्ही? फोन कर. शरू हे फोन लाव डॅडाला. फोन लाव. फोन लाव डॅडाला. फोन लाव डॅडाला. फोन लाव डॅडाला. आवरायला घेतलेलं आणि ना 3 ब्लाऊज आलेत मला कालच. सो इंस्टाग्रामवरनं मला वर्क करून आलेले. तर माझ्या आधी बाबूचीच घाई चालली बघायची. तुम्हाला दाखवून देते एकदा. खूप सुंदर असे वर्क करून आलेत बघा ना. हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे आणि 3 कलर्स पाठवलेत जे की कोणताही मला साडीवरती मॅच करून मी आता लग्नामध्ये वगैरे पण घालू शकते तसे पण आहेत. तर बॅक साईड बघा किती सुंदर आहे. रेडमध्ये पण पिकॉकला हाताला पूर्ण पिकॉक डिझाईन आहे आणि पूर्ण हँडवर्क आहे. तर ह्याला किती उत्सुकता झाली बाबूला माझ्यापेक्षा जास्त. एक थर्डवाला ब्लाऊज आहे जो की खूप सुंदर कलर आहे आणि ॲक्च्युली हा कलर माझ्याकडे नव्हता. आणि ना माहिती का डार्क ग्रीन कलरचा ना एक ब्लाऊज माझा आधी पण एक झालेला आहे वर्क, तो म्हणजे लग्नाचा. पण तो ना जास्त यूज नव्हता होत कारण त्याच्यावरती डोली वगैरे. आणि रेडवाला पण एक झालेला आहे माझा जो की मी ओटी भरण्याला माझा बाबूचं असं मागे आई आणि पोराचं केलेलं चित्राचं आहे. तर साईडला असे पावलं वगैरे, तर तो पण असं यूज नाही होत नॉर्मल साड्यांवरती. त्यासाठी पाठवलेले. आणि जर तुम्हाला जर माझे वर्क केलेले ब्लाऊज कलेक्शनचे ब्लॉग हवे असेल सेपरेट तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला सेपरेट ब्लॉगसुद्धा करून देईल. सो चला मग आता बाबूची नजर काढणारी मम्मी छानपैकी. आणि तोपर्यंत मी बनवून घेते मसाले भात. आणि इथे झालेलं आहे माझं वाटण रेडी. तर तुम्हाला सांगतेच मी थोड्या आणि शॉर्टमध्ये की वाटण मी सो गाईज झाला फायनली वर्कआउट आणि खूप मस्त वर्कआउट झाला. आणि आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे घरी जाऊया आणि आईना सोडू घरी पण त्यांच्या. आणि तसंच थोडीशी डाईट घेऊ इथनं बाहेर ना. आजच्या दिवशी आज बुधवार आहे, उद्या गुरुवार 2 दिवस. मग शनिवार शुक्रवार मी खात नाही, व्हेज असतो. तर तो व्हेज डाईट तुम्हाला बघायला भेटेल. तर चला आपल्या इस्कीला घेऊ पटकन आता घरी जाऊ. 10 वाजेपर्यंत वर्कआउट केलं. 2 तास अजून पार्टनर कोण होता 1-2 पटापट वर्कआउट झालेला आहे आमचा. सो तुम्ही बघितलं असेल डेडलिफ्ट मारली मिनी 140 kg होती फक्त. नेक्स्ट टाईम 160 मारू, त्याच्या पुढे 180, मग 200 ट्राय करू. लास्ट 200 गेली तर समजा मेडल आपला फिक्स. घरी आलो मी फक्त तर काय स्किन काहीतरी करायला घेतलेलं आहे. काय मी ना पूर्ण वाटणची रेसिपी दाखवली आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे पूर्ण काढते मी. माहितीच नाही. आज ना मी मशरूम बनवून मगाशी बोली मशरूमची भाजी दाखवते. पण मी विचार केला आता शुक्रवार लागणार, 1 तासच बाकी. शुक्रवार काय शुक्रवार? आज बुधवार आहे ना. बुधवार आहे. अच्छा उद्या गुरुवार आहे का? जाऊन जरा सकाळी करू मशरूमची भाजी. मग आता मी वेगळ्या स्टाईलचा खिचडीवर करते. म्हणजे नाही का मसाल्यावरती नाही, तो ग्रीन वाला तुम्हाला आवडतं ना खोबऱ्याचा मसाला. म्हणजे त्यासाठी काय घेतलं माहिती का, खोबरा, मिरची, लसूण वाटून घ्यायची थोडी. आणि पहिले तरी ह्याचं पूर्ण गरम मसाल्यावरतीच करते मी हा राईस. म्हणजे जास्त आपला जागरी मसाला असतो तो नाही यूज करत. सो फर्स्ट तरी आपण तेल टाकायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एवढ्या मला ब्लॉग करायला जमत नव्हता कारण माझा नवरा बनवता. तुझ्या बोली वाटणची रेसिपी दाखवली म्हणजे मी नव्हते एवढी दिसत. ठीक आहे समजे ना क्या बोलण्यासाठी मैं डालूंगी. ये डाला है मैंने कांदा आणि इथे भाज्या घेतलेल्या आहेत. तर मला वाटतं शुक्रवार म्हणजे टोमॅटो नव्हता घेतला आता घेऊ शकते. थोडीसा आपल्याला कढीपत्ता. तर कांदा आपला फ्राय होत चाललेला आहे आणि मी टाकलेला आहे तेजपत्ता. तर जेवढा पण आपला गरम मसाला असतो ना खडा मसाला तर
तो यूज करायचा. आणि टाकूया आता मोरी. आता आपण टाकूया आपली राईस. जिरा तर होतं त्याच्यामध्ये खडा मसाल्यामध्ये. ओके ठीक आहे. अभी डालेंगे हम थोड़ा सा हल्दी. आणि ना याच्यामध्ये आता आपल्याकडे आहे ना तो मसाले आपल्याला ॲडव्हर्टाईजमध्ये त्याच्यामधला गरम मसाला यूज करू. त्याआधी मला हे जरा वाटून घेऊन द्या फास्टमध्ये आणि तोपर्यंत भाज्या टाकून त्याच्यात फ्राय होतील. ओके. त्याच्यामध्ये काय घेतलेलं खेळची घेतले बटाटा, फ्लावर, वटाणा, गाजर आणि ते ग्रीन असतात ना. थोडीशी मशरूम टाक ना. हा मशरूम पण टाकू शकते मग मोठ्या भाजीला कमी पडेल ना. मागू ना परत. सोयाबीन टाक. पनीर टाक. नको जे करायचं अंडा टाकते. अंडा जे करायचं अंडा. तर आपण हा कांद्याचा आणि लसूण आणि मिरचीचा जो मसाला काढलेला तो टाकूया त्याच्यामध्ये फ्राय करायला तेलामध्ये थोडासा. कारण आपण सगळं कच्चं टाकलेलं असतं ना खोबरा वगैरे. मग आपण तर याच्यामध्ये तेलात फ्राय करून घेऊया पहिले. तोपर्यंत मी तांदूळ घेऊन घेते एक साईडला. हा राईसला गरम गरम खायला मजा येते म्हणून एकदम लेट करायला घेत नाही. तर बाबा याचा टाईम झाला मी इथं आलेलेच आहे. तर एकदम आता गार झालं ना मजा नाही चिकनमध्ये. चिकन होतं ना थोडासा गरम गरम खायला चांगलं. हो गाई. मस्त ग्रेव्ही तुम्हाला इथे बघायला मिळते की भारी ग्रेव्ही दिसते. हो ना यायला. चिकन पण हिरवा भारी होईल ना. चिकन पण भारी होईल आता मसाला. या डाईटला पण चालेल राईस. टेन्शनच ना काय. तर राईस पूर्ण आता टाकलेलं आहे फोडणीला. त्याच्यामध्ये भात टाकलं आणि लास्टला आपली कोथिंबीर टाकून पाणी मिक्स केलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता 3 शिट्टीमध्ये ह्याच्यामध्ये होऊन जाईल. हा ना खूप मोठा कुकर आहे जो की मला आमच्या रिलेटिव्हजने दिलेला आहे जुन्या बिल्डिंगमधलं. छान आहे हा पण कुकर. तर मस्त आता झालेलं आहे जेवण. आणि तुम्ही बोलल्यासारखंच तुमचं ऐकलं आणि मी ओटा पण साफ केलेला आहे. टेन्शन घेऊ नका. आणि आज झोपा बिंदास कारण कोमलने ओटा साफ केलेला आहे. टेन्शन घेऊ नका. बोल. फायनल 2 शिट्टीमध्ये मस्तपैकी राईस. आणि आता मम्मी चाललेली घरी. तर मम्मीला बोलली तो डब्यात घेऊन जा. तर बाबूला पण झोपायला तर आम्ही सोडून येतो मम्मीला गाडीमध्ये जाऊन. बघ आता जेवण करता करता थोडंसं उडलं ना थोडीशी घाण होतीच किचनमध्ये. काय का नाही पण आज मला टेन्शन होतं बाबा ब्लॉगमध्ये काय बोलली तर. कशा काय खाणार तुला येऊन कोण. सँडीची बायको आहे. सँडीची बायको आहे. घाबरायचं नाही. सरो. आणि वाटण आता ठेवून देतो फ्रीजमध्ये. जे लोक आहेत ना जॉबवाल्या लेडीज यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. म्हणजे सकाळी उठल्या पटकन भाजी करण्यासाठी वाटण असं बनवून ठेवायचं 8 दिवसाचं. आणि मग ते आता भरपूर टाईम म्हणजे 8 दिवस पहिली. तर काही माझी बायको असेल मला काही त्रास नाही पण इतर लोकांना त्रास होतो. काय नाही होऊन द्या लोकांना. आपण आपलं पुढे जायचं वाटतं पुढे जसं करत राहायचं. थोडाफार लोक असतात जळणारे मुद्दाम चांगलं ना बघवत त्यांना. थोडंसं घाण असेल तेच बघवत. पूर्ण समजा एवढे भारी कपडे घातले फुल कपडे घातले थोडंसं इकडे डाग लागला तर फाटला असेल त्याच्यावर नजर जाणार अख्ख्या कपडा सोडून असं असतं दोघे कोणाकोणाचे. समजलं बोलायचा अर्थ. हा बघा आमचा पिल्लू किचनमध्ये येऊन बसलाय. काय करता दात कसं. मला जरा काही क्वेश्चनचे आन्सर या ब्लॉगमध्ये द्यायचे होते लोकांच्या. एक कमेंट आलेली मगाशी तुझ्यामुळे आमच्या सुना बिघडतात नाही का आणि तू अशी हिंडतेस. आईला तुझ्या आईकडेच असतो बाबू तुझ्याकडे तर तुला हिंडायचीच कामं असतात. अशी काय म्हणाली. मला त्रास झाला म्हणून मी ती डिलीट केली असते. खावाचे ना लोकांनी उत्तर दिले असते तिला. नाही मला स्वतःला त्रास झाला नाही का. हे विषय म्हणजे पोरावरती आला म्हणून. इतर वेळेस कसे मला बोलतात ते ठीक आहे तर गॅस करावे हे करावे ते करावे तू अशी तशी ठीक आहे पण मला पोराला मध्ये आणू नका. कारण की मी जे करते ना ते फक्त मला माझ्या नवऱ्यालाच माहिती माझ्या आईवडिलांना माहिती का मी काय करते किती स्ट्रगल करते. कारण की फक्त घर सांभाळून बाबू सांभाळून ऍडव्हर्टाईज करणं खूप इझी नाहीये. तुम्ही फक्त एक काहीतरी शूट करा. तुम्ही पैसे देऊन शूट करा. तुम्हाला समजेल की काय म्हणजे मेहनत असते ना त्याच्यामध्ये. आणि राहिला प्रश्न माझ्या मम्मीचा. आमचं जर 5 मिनिटावर तुमचं जर फक्त 5 मिनिटावर असतं माहेर तर तुमच्या म्हणजे ज्यांच्या होणार तुमच्या पोरांच्या आईवडिलांनी घेतलं नसतं का बाबूला. आवडीने घेतात ते जबरदस्ती आम्ही ठेवत नाही किंवा जबरदस्ती आम्ही नेत नाही. आणि आम्ही कुठे ऍडव्हर्टाईजर जायचं असेल ना तर आम्ही मुद्दाम बाबूला नेत नाही कारण त्याची हालत नको व्हायला म्हणून. आणि राहिला प्रश्न माझा जर मी हाऊसवाईफ असती फक्त घरामध्येच करत असती तर मला काय प्रॉब्लेम नसता दिवसभर बसवायला बरोबर ना. आणि आम्ही दिवसभर असतो पण आम्ही दिवसभर घरातले ब्लॉग शूट नाही करत आम्ही कारण त्याच्याकडे लक्ष वगैरे देतो. फक्त बाहेर जायचे ब्लॉग दिसतात तुम्हाला कारण की आम्ही जेव्हा जायचं असेल बाहेर रेडी होऊन तेव्हाच आम्ही ब्लॉग चालू करतो बरोबर ना बाबू. मोठा आन्सर देशील ना सगळ्यांना. इथे बघ
पप्पी दे सर पप्पी दे जय सद्गुरू पप्पी दे. आणि असं बोलत की माझी मम्मी इथे काय येते कारण घरी फक्त पप्पाच असतं, दादा जॉबला, आणि आता सून आली तर माझी मम्मी थोडीफार कमीच होईल. घरात कोणीच नसेल, तिला पूर्ण बाबूची ओढ लागलेली, त्याच्यामुळे ती येत असते आवडीने. आणि ते आली तरी मी फक्त तिला एवढंच बोलते की तू बाबू जाऊ बसून राहा, बाकी मी सगळं बरोबर ना. बरोबर जाऊ दे, लोक बोलतात बोलून द्यायचं. काय बोललो बोल सांग मी देते उत्तर त्यांना. काय बोलणार काय ना कधी गेला उत्तर तिला इतके नंतर अजून उत्तर भेटेल तुम्हाला. चला हो आता इसकी बोलली का म्हणजे कमी आली कपड्यांवरनं प्रॉब्लेम होतो. आमच्या घरामध्ये सर्व कपडे चालतात तर आम्हाला काही प्रॉब्लेम होत. आमची फॅमिली एकदम म्हणजे एकदम फ्रेंडली आहे तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही होत. आणि कपड्यांचा एवढा विचार करायचा पण नाही, जे मनाला वाटतं ते बिलकुल घालत राहायचं. सवयच तिघ जण एका ताटात जेवायला बसले. आमचा पापड घे चोरला आहे बाबूने गपचून बघतो कसा. ठेव परत इथे ठेव. ओहो घे 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 बच्चू घे. हा ठेव परत ठेव 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 इकडे ठेव पापड ठेव. हा व्हेरी नाईस. तर इसके एवढा भारी पुलाव केला तर बोला जेवण करून घेऊया. पापा पण आलेले आहे तेव्हा पप्पा पण जेवणार आहे. आता मस्त आम्ही जेवण करूया. आज पुलाव आहे, स्पेशल पुलाव. खाएंगे और टेस्ट बताएंगे. बाबूचा पुलाव नाही खाऊ शकत. नो बच्चा गरम मसाला ना तू नाही नंतर तुला तू मोठा झाला तू ना. खायला ना बाबड्या खिचडी लय मस्त फक्त बिर्याणी सारखीच झाली आहे. फक्त चिकनचे 4-5 तुकडे टाकायचे वर बस. आता पनीरचे कामपीठ लय भारी खरंच टेस्टी. आता झाडू मारले. आता बघा बाबाला विचारूया आपण आता. ए बाबू खायचंय खा असं. नो लोक बोले बाबू परत घाण दिसतं घरामध्ये. On my belly, on a belly, 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 बच्चे. On my belly, on a belly, 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 बच्चे. अरे हळू आपला पेटू आहे. अरे पेटू आहे तो पेटू. अरे 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 अरे